टी-ई-टी 2024 पेपर नंबर 1 मॅथ्स गणिताचे एक्झाम्पल बघूया. सविताचे मासिक वेतन 10,000 रुपये असून ते वेदिकाच्या मासिक वेतनाच्या 6 पट आहे. ठीक आहे. सविता आणि वेदिकाच्या मासिक वेतनाबद्दल आपल्याला सांगितलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की सविताचं मासिक वेतन 10,000 रुपये आहे आणि ते वेदिकाच्या मासिक वेतनाच्या 6 पट आहे. म्हणजे सविताचं जे मासिक वेतन आहे ते वेदिकाच्या वेतनाच्या 6 पट आहे. ठीक आहे. मग वेदिकाचं किती असेल? 6 म्हणजेच किती? 6 म्हणजे 1.25. ठीक, याला आपण 6 असं म्हणतो. मग आता वेदिकाचं जर काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? 10,000 भागिले 1.25 करावं लागेल. ठीक आहे. कारण वेदिकाच्या 6 पट म्हणजे 10,000. ठीक आहे. मग आता आपल्याला वेदिकाचं काढण्यासाठी आपण 10,000 भागिले 1.25 करूया. आता इथला दशांश काढण्यासाठी काय करूया? 100 नी गुणूया पण आणि 100 नी भागूया पण. मग 100 नी गुणल्यानंतर हा 10,000 वरचे 2 शून्य वाढतील. ठीक आहे. 1 2 आणि आता इथे इथला दशांश निघून जाईल. इथे येईल 125 येईल. आता याला जर आपण 25 ने भागलं 25 पाचा 125. आता 25 चौक 100 आणि 1 2 3 4 4 शून्य 1 2 3 4. ओके. आता 5 ने भागूया. 5 1 5 हे 40. पण 4 40 आणि हे 3 शून्य 1 2 3 8,000. तर वेदिकाचं मासिक वेतन आलं 8,000 रुपये. आता पुढे गणितात काय दिलेलं ते बघूया आपण. तर वेदिकाच्या मासिक वेतनाची रक्कम आसियाच्या मासिक वेतनाच्या दुप्पट असेल. म्हणजे आसियाचं मासिक वेतनासाठी त्यांनी हिंट दिलेली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे आसियाचं जे मासिक वेतन आहे ते वेदिकाच्या आसियाचं मासिक वेतन जर दुप्पट केलं तर ते वेदिकाचं मासिक वेतन होतं. ठीक आहे. मग आसियाचं मासिक वेतन किती? वेदिकाचं जर 8,000 असेल तर मग आसियाचं किती? 8,000 भागिले आपल्याला 2 करावे लागेल. ठीक आहे. ते किती आहे? 4,000 आहे. 4,000चं दुप्पट केलं की बरोबर ते 8,000 येतं. आसियाचं मासिक वेतन वेदिकाच्या दुप्पट आहे. त्याच्यामुळे आपण असं केलं. आता पुढे काय विचारलंय? तर सविता आणि आसिया यांच्या मासिक वेतनात फरक किती रुपये आहे असं विचारलेलं आहे. आता सविताचं मासिक वेतन माहिती आहे. आसियाचं मासिक वेतन आपण काढलेलं आहे. मग आता विचारलेलं आहे सविता आणि आसियाच्या मासिक वेतनातील फरक. या दोघींच्या मासिक वेतनातील फरक काढायचा आहे. तर काय 10,000 वजा 4,000 दोन्ही पण काढू शकतो. 10 वजा 4 करायचं 6. 6,000 आलं. ठीक आहे. पुढचे 3 शून्य ऍज इट इज येतील. 6,000 रुपये. तर एक एक्झाम्पल मोठा असेल तर घाबरायचं नाही. जितकं मोठं एक्झाम्पल असतं तेवढं इझी असतं. पुढचं गणित आहे. काही मुलांना प्रत्येकी 18 वह्या वाटायचे ठरवले परंतु प्रत्यक्षात किती वह्या वाटल्या? 24 वह्या वाटल्या. तेव्हा 150 वह्या कमी पडल्या. तर त्या मुलांची संख्या किती असेल असं विचारलेलं आहे. आता मुलांची संख्या आपण काय करूया? x धरूया. ठीक आहे. मुले किती आहेत? x आहेत असं आपण धरूया. मग आता प्रत्येक विद्यार्थ्याला जर 18 वही वाटली समजा माझ्याकडे 2 विद्यार्थी आहेत तर 18 दुनी 36 वह्या मला लागतील. तसंच मग प्रत्येक विद्यार्थ्याला 18 वह्या दिल्या तर माझ्याकडे 18x वह्या आहेत. ठीक आहे. पण त्यांनी काय केलं? 18 वह्या द्यायच्या ऐवजी काय केलं? 24 वह्या दिल्या. ठीक आहे. मग आता त्यांना वह्या किती लागतील? मगाशी सारखं 24x. 24x वह्या लागतील पूर्ण द्यायला. पण काय झालं? प्रत्येकी 24 वह्या दिल्यावर 150 वह्या कमी पडल्या. ठीक आहे. त्यांना 150 वह्या कमी पडल्या. वह्या त्यांच्याकडे 24x वजा 150 होत्या असं समजायचं. म्हणजे टोटल त्यांच्याकडे 18x वह्या होत्या. पण त्यांनी काय केलं? 24 प्रत्येकाला 24 वह्या दिल्या. त्याच्यामुळे ती वह्याची संख्या त्यांना असायला पाहिजे ती 24x. पण कमी पडली 150. 24 ज्यावेळेस 24 वह्या वाटल्या त्यावेळेस 150 वह्या कमी पडल्या. म्हणजे 24x वजा 150 असं आपल्याला वह्याची संख्या लिहिता येईल. आणि पूर्ण वह्या होत्या किती? 18x वह्या होत्या त्यांच्याकडे. आता हे समीकरण आपण सोडवूया. मग आता आपल्याला काय करता येईल? हे 150 वजा आहे या साईडला घेऊया आणि हे 18x या साईडला घेऊया. आता समीकरणाच्या या साईडला हे वजा 150 घेतल्यानंतर काय
18x अधिक 150 येईल बरोबर 24x येईल. आता हे 18x आपण या साईडला लिहूया. तर इथं इथं काय 150 बरोबर 24x वजा 18x. आता 24 वजा 18 किती येईल 6x येईल. 6x मग आता इथं काय येईल 150 वजा 150 बरोबर 6x येईल. ठीक आहे. आता मी या साईड इथे वरी सोडवते. हे 150 बरोबर 6x मग हे 6 इकडे गुणिले इकडे येऊन भागिले होईल. 150 भागिले 6 बरोबर x येईल. 6 दुनी 12 6 पंचे 30 x बरोबर 25 आले. तर वयाची संख्या किती आहे 25. पर्याय क्रमांक 4. ठीक आहे.